गेल्या 2 महिन्यापासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू होती. आता तिला काहीसा ब्रेक लागलेला आहे. सध्या कांद्याला सरासरी भाव जो आहे तो 2000 पर्यंत मिळतोय. मनमाड, मालेगाव, लासलगावसह नाशिक जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यात थोडीफार कांद्याच्या भावात सुधारणा झाली. हे जे भाव मिळत आहे याच्यात शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसे पडताय का, हे जाणून घेऊया. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी. भाऊ, किती एकर कांदे लावले होते आणि आज काय भाव मिळतोय आणि परवडतोय का? कांदा या भावामध्ये परवडतच नाही. पण निर्यात शुल्क जे वाढवायला पाहिजे, कमी करायला पाहिजे सरकारने, केंद्र त्याच्यामुळे काय? सरकारने. तेव्हा ते काहीतरी शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील बा असं आमचं हे आहे. तुम्ही काय म्हणाल भाऊ, किती एकर कांदे लावले होते आणि काय भाव मिळतोय आणि किती खर्च येतोय? आता आम्ही 3 एकर कांदे लावले होते. साधारण एकरी 50, 60, 70 हजार रुपये खर्च येतो. 2,000 रुपयांना अशा वातावरणामध्ये एक तर कांद्याला ॲव्हरेज नाही. काय औषधं मारावं लागत, त्या खताच्या किमती जास्त झाल्या. 40, 50, 60 क्विंटल एकरी ॲव्हरेज निघालं काही परवडत नाही. कमीत कमी 3,000, 3200, 3500 रुपये कांदा विकला पाहिजे. असं मग काय बनवलं केंद्र सरकारकडे काय मग? केंद्र सरकारनं जो निर्यात शुल्क जो समजा वाढवला आहे तो कमी केला पाहिजे. काय म्हणजे 200-500 रुपये आणखीन जर भाव वाढला तर तेवढा शेतकऱ्याला 2 रुपयाचा फायदा होईल. असं बंधू, तू काय म्हणाल? तू आता सध्या जो भाव मिळतो तो बऱ्यापैकी आहे असं म्हटलं जातंय. तुला काय म्हणणं आहे? नाही, आत्ताचा जो भाव आहे ना सरासरी 1700-1800 चालू आहे. तरी पण या भावात आम्हाला परवडून नाही राहिलं. साधारण ती सगळं खर्च वाढून गेला. औषधं, खतं, पाणी, रोजंदाऱ्या, मजुऱ्या सगळ्या खर्च वाढून गेले. याच्यामुळे याच्यात काहीच परवडून नाही राहिलं आम्हाला. काय म्हणणं आहे? याच्या साधारणतः भाव 3, 3.5 तरी विकलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, दुसरं काहीच नाही. आता जो भाव मिळतोय जवळपास 2000च्या पुढे. गेल्या वर्षी या सीझन मध्ये भाव जे होते 800-900 रुपयापर्यंतच होते. आता थोडी भावात सुधारणा झालेली आहे. पण जर निर्यात मूल्य रद्द केलं तर आणखी भाव सुधारतील का? नक्कीच शेतकऱ्यांना खूप फायदा होईल याचा. आणि जरी आज मार्केटला कांदा दिसतोय, पण मग याचा रेट समजा 1900-1800 रुपये चालू आहे. जर निर्यात शुल्क कमी केला तर हाच भाव कुठेतरी 2500-2600 किमान 3000 पर्यंत जाईल ते. आणि दिवसेंदिवस हे वातावरण रात्री चेंज होतंय. यांना म्हणजे वातावरण चेंज झालं का लगेच यांना हात टाकावं लागतं लगेच. मग शेतकऱ्यांनी म्हणजे जगायचं कसं? म्हणजे काय नाही, निर्यात शुल्क कमी केलं पाहिजे आणि हे खत औषधांवरचे जे रेट आहे हे सुद्धा कमी झाली पाहिजे. एकूणच आपण पाहिलं असेल तर सध्या जो भाव मिळत आहे तो चांगला असला तरी मात्र त्याच्यात जास्त काही परवडत नाहीये. हातात 2 पैसे पडत नाहीये. जो पिकावर खर्च केलेला आहे तो निघतोय. जर केंद्र सरकारने निर्यात मूल्य रद्द केलं तर 2 पैसे हातात पडतील. त्याच्यामुळे केंद्र सरकारने निर्यात मूल्य रद्द करावं अशी एकमुखी मागणी शेतकरी वर्ग करत आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.